अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। तर मग श्रोतागण हो, आपल्या कहाणीत काय चालू होतं? मागच्या सत्रात आपण काय ऐकलं की कसं पार्टिशनच्या वेळी जवळजवळ 14 वर्षे 1937 ते 1950 ते लोक बाहेरच नाही पडले। सर्वजण कसे सुरक्षित राहिले। त्या कलेक्टरनेही त्यांना दूध फळे पुरवली आणि दादांनीही आपल्या संपूर्ण संपत्ती जे बिझनेस वाइंड अप केल्यानंतर त्यांना मिळाली होती, त्यांच्या वाट्याला आली होती, ती कारणी लावली। त्या लहान मुलांचे संगोपन केले, त्यांचे कसे पालनपोषण अगदी प्रेमाने त्यांना तळ हातावर ठेवले। दादा त्यांना असे तसे खाऊ नव्हते घालत। आणि अशा प्रकारे मग नंतर 1950 दादा लेखराज यांना परमात्म्याचा काय दिव्य संदेश मिळाला की तुम्ही आता ही भूमी सोडून भारत देशामध्ये जा, कारण भारत ही अविनाशी भूमी आहे आणि भारतातूनच सर्व विश्वाला हा अध्यात्माचा संदेश मिळणार आहे। भारतच चैतन्य प्रकाश स्तंभ बनेल, जेथून आध्यात्मिकतेचा प्रकाश साऱ्या विश्वामध्ये पसरणार आहे। आणि म्हणून तुम्हाला ही भूमी सोडून भारत देशामध्ये जायचे। आणि कुठे जायचे आहे तर काय दिव्य संदेश मिळाला? एका पहाडीवर जायचं, पर्वतावर, कारण पांडवांची अंतिम तपश्चर्या पहाडांवर पूर्ण झाली होती आणि म्हणूनच पहाडीवरतीच जायचे आहे। मग कोणती पहाडी? तर म्हणाले आध्यात्मिक पहाडी, नाव नव्हतं सांगितलं। मग आता ऐकूयात मग काय झालं। मग काही भाऊ बहिणी जे त्यावेळेचे सिनियर होते, अनुभवी होते, त्यांचा एक ग्रुप भारतात आला शोधण्यासाठी की जे दिव्य संदेशात सांगितले गेले त्याप्रमाणे तो आध्यात्मिक पर्वत कोणता आहे जेथे पांडवांची अंतिम तपश्चर्या पूर्ण झाली। कितीतरी पर्वत ते शोधत फिरले। महाबळेश्वर, माथेरान, हिमालयातील पहाडी, जिथे हरिद्वार, ऋषिकेश त्या ठिकाणी पण गेले, परंतु कोणालाही विचारलं की पांडवांची अंतिम तपश्चर्या कोठे पूर्ण झाली आणि तो आध्यात्मिक पर्वत कोणता आहे? कुणीही काही सांगू शकले नाही। मग एक दिवस मुंबईत जेव्हा परत आले हे लोक, तो ग्रुप जो गेला होता ना, जे पूर्ण अनुभवी होते, त्यातील सिनियर होते ते लोक, ते एकदा मुंबईत एकाच्या घरी थांबले होते। मग मुंबईत ज्यांच्या घरी ते थांबले होते त्यांच्या घरी एकदा गुरु आले आणि ते गुरु म्हणाले, तुम्ही तर तेच आहात ना दादा लेखराज यांच्या सत्संगातील लोक? त्यावर ते सर्वजण म्हणाले, हो। त्या गुरूंनी विचारले, मग तुम्ही आलात का भारतात? मग त्यावर ते सर्वजण म्हणाले, नाही, भारतात यायचं आहे, परंतु भारतातील आध्यात्मिक पर्वत जेथे पांडवांची अंतिम तपश्चर्या पूर्ण झाली होती, ती पहाडी, तो पर्वत कोणता आहे ते आम्ही सर्वजण शोधत आहोत। त्यावर ते गुरु म्हणाले, आध्यात्मिक पर्वत कोणता हे तर मला नाही माहीत, परंतु हे मला नक्कीच माहीत आहे की पांडवांची अंतिम तपश्चर्या अरावलीतील डोंगरांवर पूर्ण झाली होती आणि तो डोंगर
असा डोंगर आहे की जितके पण तेथे आजूबाजू स्थान आहेत ते सर्व स्थानाचे काहीतरी आध्यात्मिक महत्त्व आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहोत. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. के दाता सांसों के स्वामी ये नैया की पतवार तुमको है अर्पण. जीवन के दाता सांसों के स्वामी ये नैया की पतवार तुमको है अर्पण. प्राणों के प्यारे बाबा प्राणों के प्यारे बाबा हमारे, तुझे तेरा सब कुछ समर्पण समर्पण. जीवन के दाता सांसों के स्वामी ये नैया की पतवार तुमको है अर्पण. जीवन ये संकल्प हर वो
सब कुछ समर्पण समर्पण, जीवन के दाता सांसों के स्वामी, ये नैया की पतवार तुमको है अर्पण। जीवन के दाता सांसों के स्वामी, ये नैया की पतवार तुमको है अर्पण। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। ब्रेकपूर्वी मी काय सांगत होते की दादांच्या सत्संगातील काही अनुभवी सिनियर लोक, तो एक ग्रुप भारतात आला होता की नाही शोधण्यासाठी तो आध्यात्मिक पर्वत कोणता म्हणून। कारण दिव्य संदेशात परमपिता शिव परमात्मा यांनी सांगितले होते तुम्हाला भारत देशात जायचे आहे, आणि नाव विचारलं होतं आध्यात्मिक पहाडी कोणती, तर नाव नव्हतं सांगितलं, फक्त आध्यात्मिक पर्वत। मग हे सगळीकडे फिरले, त्यांनी शोधले महाबळेश्वर, ऋषिकेश, पण कोणी काही सांगू शकलं नाही की पांडवांची तपश्चर्या कुठे पूर्ण झाली ते। आणि मग एका घरी मुंबईत कोणाकडे राहत असताना तिथे गुरु आले होते, आणि त्या गुरूंनी मग त्यांना ओळखलं की तुम्ही दादा लेखराज यांच्या सत्संगातील लोक का। आणि मग त्यावर बोलता बोलता त्यांना माहिती मिळाली, त्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही भारतात आलात का। त्यावर ते म्हणाले की नाही यायचं आहे, परंतु भारतातील आध्यात्मिक पर्वत जेथे पांडवांची अंतिम तपश्चर्या पूर्ण झाली होती ती पहाडी कोणती हे आम्ही सर्वजण शोधत आहोत। मग त्यावर ते गुरु म्हणाले आध्यात्मिक पर्वत कोणता हे तर मला नाही माहीत, परंतु हे मला नक्कीच माहिती आहे की पांडवांची अंतिम तपश्चर्या अरावलीतील पर्वतांवर पूर्ण झाली होती, आणि तो पर्वत असा पर्वत आहे की जितके पण आजूबाजू स्थान आहेत त्या सर्व स्थानांचे काहीतरी आध्यात्मिक महत्त्व आहे। मोठ्या मोठ्या ऋषी मुनींनी तेथे तपश्चर्या केलेली आहे। अर्बुदा देवी म्हणजेच सरस्वती देवी या नावाने त्या पर्वताला ओळखले जाते, जेथे माँ अंबेचे यादगार आहे। कदाचित असे असू शकते हाच आध्यात्मिक पर्वत असेल। मग ते सर्वजण जेव्हा अरावलीतील त्या पर्वतावर आले ते पोहोचताच, त्या भूमीवर पाय ठेवताच त्या सगळ्यांना असे वाटले हा तर तोच पर्वत आहे। आणि मग तेथे राजस्थान येथील राजांच्या मोठमोठ्या कोठ्या होत्या। मग अशीच भरतपूर राजाची एक कोठी जेव्हा त्यांनी पाहिली, त्या सगळ्यांनी मग दादा लेखराज यांना पत्र पाठवलं की दादा येथे मोठमोठ्या कोठ्या आहेत जेथे 350 लोकांचं ॲकोमोडेशन अगदी सहज होऊ शकतं। बरोबर आहे ना, कारण ते 1-2 जण तर नव्हतेच, जवळजवळ 350 लोकांचा प्रबंध करायचा होता। मग त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या मोठ्या कोठ्या पुरेशाच होतात ना, म्हणून मग त्यांनी दादांना पत्र लिहिले होते। आणि मग भारतात यायचं आहे, जे शिवबाबांचं विजन होतं की भारतातूनच अध्यात्माचा प्रकाश संपूर्ण जगात पसरणार आहे। मग नंतर भारतात येण्यासाठी दादा लेखराज यांनी तयारीला सुरुवात केली, आणि दादांच्या बरोबर असणाऱ्या त्या सर्व मुलांची वृत्ती हदमधून आता बेहदमध्ये आली होती। आणि मग त्या बोर्डिंग स्कूलमध्ये जेथे लौकिक अलौकिक दोन्ही शिक्षा दिल्या जात होत्या, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन आले होते। श्रोतागण हो, तुमचा विचार चालू असेल ना, आता हे अलौकिक काय, म्हणजे लौकिक अलौकिक यातला फरक थोडक्यात सांगते। लौकिक म्हणजे जे आपण जगरहाटीमध्ये जे काही आपण वापरतो, संबंधांमध्ये येतो, ते झालं लौकिक। शरीर आणि शरीराचे संबंध, देह आणि देहाचे सर्व संबंध, आणि देहामध्ये विराजमान ती आत्मिक शक्ती, ती आत्मा, त्याचं आणि परमात्म्याचं हे संबंध कसा झाला अलौकिक। मग अलौकिक म्हणजेच काय आहे तर अध्यात्माचं ज्ञान। मग अलौकिक ह्यामुळे त्या मुलांच्या मनात काय मानसिक परिवर्तन झाले होते।
नुसतंच ते लौकिक नाही तर लौकिक आणि अलौकिक दोघांचा पण बॅलेन्स जीवनामध्ये करायला शिकले होते. आणि मग अशा प्रकारे ते बोर्डिंग स्कूल जे दादांनी कराचीमध्ये सुरू केले होते, मग तेथून भारतात येण्यासाठी त्यांनी प्रस्थान केले. आणि मग तेथून ते जहाजामध्ये आले. मग इथे पोचल्यानंतर दादांनी 5 बहिणींची ट्रस्ट बनवली आणि आपली संपूर्ण संपत्ती, जी काही बिझनेस वाइंड अप केल्यानंतर त्यांना त्यांच्या पार्टनरने दिला होता शेअर, ती सर्व संपत्ती दादांनी त्या ट्रस्टला विल केली त्या बहिणींच्या नावे. घेते येथे एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहे, तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. हमने देखा, हमने पाया, शिव भोला भगवान कितना मीठा, कितना प्यारा, शिव भोला भगवान, शिव भोला भगवान. हमने देखा, हमने पाया, शिव भोला भगवान कितना मीठा, कितना प्यारा, शिव भोला भगवान, शिव भोला भगवान. हमने देखा, हमने पाया, शिव भोला भगवान कितना मीठा, कितना प्यारा, शिव भोला भगवान, शिव भोला भगवान. संगम का शुभ पावन युग यह, नई सृष्टि का प्रारंभ, मनोविकारों की मूर्छामय बीत चली है रात, अनुभव की है बात हमारी, नई तर्क का कर लो परिचय परम पिता का, नहीं शब्द जंजाल, नहीं शब्द जंजाल. बहुत योग है तू हमेने, चिंता पूर्ण निर्वाण, जीवन मुक्ति यह कर देता, सुनो गीता ज्ञान, सुनो गीता
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकत होतो की दादा मग प्रस्थान करण्यास निघाले भारतामध्ये. तेथून ते जहाजाने आले आणि मग त्यानंतर त्यांनी 5 बहिणींची ट्रस्ट बनवली आणि आपली संपूर्ण संपत्ती जी बिझनेस वाइंडअप केल्यानंतर त्यांच्या वाट्याला आली होती. मग त्यातील काही संपत्ती तर लहान मुलांचे संगोपन करण्यामध्ये पण त्यांनी यूज केली होती. पण त्यांची ती जी पण संपत्ती आहे ती संपूर्ण संपत्ती दादांनी 5 मातांच्या नावे विल केली आणि तेव्हा हे ब्रह्मा कुमारीज या नावाने रजिस्टर झाले आणि अशा प्रकारे ब्रह्माकुमारी या नावाने ओळखले जाऊ लागले. याआधी तर असं होतं ना की ओम ध्वनी करत होते म्हणून ओम मंडली या नावाने त्यांना ओळखले जात होते. परंतु दादा लेखराज यांनी जेव्हा स्वतःला संपूर्ण रीतीने सरेंडर केले ना, तनाने मनाने आणि धनाने सुद्धा, म्हणजे दादा लेखराज यांनी स्वतःला तन मन धन या रीतीने जेव्हा संपूर्ण रीतीने परमात्मा शिव यांच्या कार्यामध्ये स्वतःला सरेंडर केले आणि आपली ही संपूर्ण संपत्ती ही या 5 मातांच्या नावे करून टाकली आणि त्यावेळेला मातेश्वरी जगदंबा सरस्वती त्या 14 वर्षांच्या होत्या. तेव्हा दादांनी त्यांच्यामध्ये ज्या विशेषता पाहिल्या त्या विशेषता पाहून दादांनी त्यांना नाव दिले सरस्वती आहे ही. लक्षात येतं आहे का श्रोतागण? हो, दादा तर माध्यम आहेत आणि त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष परमपिता शिव परमात्मा बोलत होते आणि त्यांनी त्या कन्येला सरस्वती म्हणून संबोधित केले होते. समजलं का? कारण ती कन्या होती 14 वर्षांची आणि तिच्या विशेषता बघून दादा म्हणाले हीच तर आहे सरस्वती. परंतु बोलणारा प्रत्यक्ष कोण? मुख दिसत आहे, बोलताना कोण दिसत आहे? दादा लेखराज. हेच तर समजून घ्यायचं आहे की कसं परमपिता शिव परमात्मा यांनी दादा यांना माध्यम बनवून कार्याला सुरुवात केली होती. त्या कन्येमधील विशेषता पाहून काय म्हणाले होते प्रत्यक्ष शिव परमात्मा दादांच्या माध्यमातून? ही तर सरस्वती आहे. छोटी मोठी गोष्ट नाही आहे ही श्रोतागण. हो, जे आजही आपण शाळेमध्ये जे विद्येचं मंदिर सरस्वती देवी हिला मानतो, मग ती सरस्वती देवी साक्षात साधारण रूपामध्ये बघा कशी ईश्वराच्या कार्यामध्ये आली होती आणि त्यांचं पण काही कार्य याच्यामध्ये आपण नंतर ऐकणार आहोत. मग दादा म्हणाले की हीच तर आहे साक्षात ज्ञानाची देवी सरस्वती. का ते सांगते? कारण दादा लेखराज यांच्या मुखातून शिव परमात्मा ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत त्यावर खूप गहन खोलवर विचार करून मनन करून त्या सर्व गोष्टी सर्वांसमोर सर्वांना कळेल अशा सहजतेने त्या स्पष्ट करीत असत. वीणा वादन सितार वादन त्या करत होत्या आणि म्हणूनच दादा लेखराज म्हणजेच दादांच्या माध्यमातून शिव परमात्म्याने त्यांना संबोधित केलं की ही साक्षात जगदंबा सरस्वती आहे. आणि अशा प्रकारे या ईश्वरीय विश्वविद्यालयातील पहिली चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड मातेश्वरी जगदंबा सरस्वती त्यांना बनवलं गेलं. लक्षात येतं आहे? जसं दादांच्या बाबतीत काय सांगितलं गेलं, जेव्हा त्यांना साक्षात्कार होण्यास सुरुवात झाली त्यांना चतुर्भुज याचा साक्षात्कार झाला आणि तेच आहेत ना ती आत्मा जी साधारण रूपामध्ये आता आहे आणि परमेश्वराने त्यांना माध्यम बनवलं. तशीच जगदंबा सरस्वती साधारण रूपामध्ये या कन्येच्या रूपात आहे आणि परमेश्वराने तिला संबोधित केले की हीच ती ज्ञान वीणा वादिनी सितार वादिनी मातेश्वरी जगदंबा सरस्वती, जिला पहिले चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ब्रह्माकुमारीज या संस्थेचं बनवलं गेलं. आणि मग जेव्हा परत भारतात प्रस्थान करण्यासाठी निघाले होते, म्हणजेच जेव्हा पाकिस्तान सोडून ते निघत होते त्यावेळची काही गोष्ट, तेव्हा तारीख काय होती
तर 1950ला निघाले होते, पण तारीख होती 5 मे. म्हणजेच बघा श्रोतागण हो, 5/5/50, तारीख 5, महिना 5वा आणि वर्ष पण 50वा. म्हणजे आहे की नाही काहीतरी साम्य, काहीतरी त्याचं गुप्त रहस्य असेल, पण ते त्या जगत नियंता त्या परमपिता शिव परमात्म्यालाच माहीत. फक्त ती तारीख सांगते की तारीख होती जेव्हा त्यांनी पाकिस्तान सोडले आणि भारतात प्रस्थान केले. ती तारीख होती 5 मे 1950. आणि मग तेथून ते निघाले जहाजातून आणि माउंट आबूला पोहोचण्यासाठी. मग ऐकूया पुढच्या भागात काय झालं ते. आता तोवर मी इथेच थांबत आहे. तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर, सुंदरता अति प्यारी. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर, सुंदरता अति प्यारी. शिव का ज्ञान समझने वालों से है ये माया हारी. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. शिव सुख करता है, दुख हरता, कल्याणी कहलाए. जन्म जन्म की पतित आत्माओं को मुक्ति दिलाए. जन जन को ये मंत्र सिखाकर मन मना भव मामेकम. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. सत्य पिता सद्गुरु हमारा सबसे अति निराला. भर देता है ज्ञानामृत से खाली मन का प्याला. ज्ञान खजाने के आगे है सारे जग का धन कम. सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. शिव की महिमा के आगे माया के बंधन टूटे. सच्चा नाता परम पिता का जग के नाते झूठे. सत्य वचन सद्गुरु समझा के तोड़े लाख भरम.